हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर बघा, आज आहे शनिवार आणि माझी आत्ता सध्या तरी रोजची सकाळची सुरुवात अशीच होते, ती म्हणजे ज्यूसने. आज बीटरूटचा ज्यूस करणार आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारचा ज्यूस करते. यासाठी मी 3 बीटरूट चालून घेतले आणि त्याचे तुकडे करून मिक्सी जारमध्ये गर फिरवले. चवीसाठी त्यामध्ये जलजिरा टाकला आणि आपला बीटरूटचा ज्यूस मस्त असा तयार आहे. या ज्यूसमुळे तुमचं हिमोग्लोबिनसुद्धा वाढतं. रात्री मी इथे मेहंदी भिजत टाकली होती, ती म्हणजे लोखंडी कढईमध्ये. माझे फार काही ग्रे हेअर नाही आहे, थोडेफार आहे, तिथे मी मेहंदी लावून घेणार आहे. काल माझं वैभवलक्ष्मी मातेचं उद्यापन झालं, त्याची उत्तर पूजा मात्र करायची राहिलेली होती. तर ज्यूस वगैरे घेतला आणि त्यानंतर उत्तर पूजा करण्यास सुरुवात केली. विधिवत व्रत केलं तर विधिवत त्याची उत्तर पूजा सुद्धा झाली पाहिजे. त्यानंतर मेथीची भाजी इथे निवडून ठेवली होती, तिचे मला करायचे होते मेथीचे थेपले. त्यासाठीची ही सगळी तयारी. मेथीची भाजी मस्त 2 पाण्याने धुवून घेतली, कारण उन्हाळा असो वा पावसाळा, भाजीमध्ये घाण ही निघतेच निघते. तिची भाजी बारीक कापून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी चटणी तयार करू. तर इथे मी हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं घेतलं, त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि चवीसाठी मस्त अशी बडीशेप टाकली. खूप सुंदर टेस्ट येते बडीशेपमुळे. हे सगळं मिश्रण पातळ थोडंसं दळून घेतलं आणि मेथीच्या भाजीमध्ये टाकून दिलं. आता त्यामध्ये थोडंसं ओवा, थोडेसे तीळ आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून चांगलं स्मॅश करून घेतलं, कारण हे मिश्रण पाणी सोडतं, त्याच्यामुळे अगोदर स्मॅश करायचं आणि नंतर पीठ टाकायचे. आता त्यामध्ये मी 3 प्रकारचे पीठ टाकले. एक डाळीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ टाकलं. चांगलं मळून घेतलं ते आणि आता हा डो असाच ठेवते 5 मिनिटं. तोपर्यंत इथे जे काही आपण बीटरूटचा ज्यूस केला होता ना, तर वरती सगळा चुरा उरला होता बीटरूटचा. तर तो सगळा चुरा म्हटलं त्याचा मस्त असा हलवा करू. कढईमध्ये तूप टाकलं, त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले आणि जो काही बीटरूटचा चुरा होता तो टाकला. त्यामध्ये चवीनुसार साखर टाकली आणि थोड्या वेळाने दूध टाकून ते झाकून ठेवलं. तर चला, तिकडे हलवा होतोय तोपर्यंत इथे मस्त माझे मेथीचे थेपले तयार होत आहेत. आणि हा ऑडी बॅग पेपर सांगू का, माझा ना खूप चांगला मित्र झालेला आहे किचनमधला. खूप सुंदर त्याच्यावर काही गोष्टी करता येतात. तर बघा तुम्ही किती छान असं त्याच्यावर तव्यावर टाकल्यावर सुद्धा तो चिकटत नाही, काही नाही आणि एकदम आल्हाद असे माझे मेथीचे थेपले सगळे झाले. आणि मी इथे जेवायला पण वाढलं आहे. आता ही वेळ आहे संध्याकाळची. तर आज शनिवार असल्यामुळे ना मला इथे कोहळा बांधायचा होता. त्यासाठी मी बाजारातून कोहळा आणला, त्यावर ओम काढला, ओमच्या अगदी पाठोपाठ स्वस्तिक काढलं आणि स्वस्तिक चिन्हाच्या बाजूला एक काळी काजळाची रेघ ओढली. कोहळा म्हणजे कुष्मांडा देवीचं एक रूप आहे, त्यामुळे त्याचे हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून पूजा करून घेतली. निरांजन ओवाळलं आणि ओंजळीत घेऊन प्रार्थना केली की माझ्या घरात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचं नजरबाधेपासून संरक्षण कर. त्यानंतर हा कोहळा असा एका लाल कपड्यामध्ये बांधून घेतला आणि वरती टांगण्यासाठी आधीला दिला. आता हा कोहळा कुठे टांगायचा, कसा टांगायचा हे डिटेल व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर नक्की क्लिक करा. चला, आता कोहळ्याचं तर झालं, पण तुम्हाला मी आता आजची रांगोळी पण दाखवते आणि उंबरठा पण दाखवते. बघा, उंबरठ्यावर डिझाईन काढल्यामुळे ना आपला उंबरठा खूप सुंदर असा दिसतो आणि रांगोळी पण खूप छान दिसते. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे बाहेर पण दिवा लावला आणि आजचा मिनी ब्लॉग इथेच संपवते. आवडला असेल तर लाईक नक्की करा.